गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी, अशी काय आमची ओळख. हा, मी 90sचा आहे. 90sचा आहे म्हणजे खूप काही जुना आहे अशातला भाग नाही. पण आम्ही जे दिवस पाहिले होते, ते मला तुम्हाला सांगावेसे वाटतात. माझा पहिला मोबाईल होता बटनाचा आणि त्याच्यामधलं जे नेटवर्क असायचं ना, ते अक्षरशः अ, ते तुम्ही ब्राउझिंग म्हणता ते सर्कल दिसतं ना, आमची एक लाईन असायची आणि एक गुगलचं पेज ओपन व्हायला जवळपास 4 ते 5 मिनिटं घ्यायची. एक लाईन हळूहळू जायची आणि ते पूर्ण झाल्यावर गुगलचं ओपन व्हायचं. मग त्यात सर्च मध्ये क्लिक करून मग त्याच्यामध्ये टाईप करून आम्ही सर्च करायचो. आणि ते एवढं ऍडव्हेंचरस होतं की फोन घेणं हे सुद्धा आमच्यासाठी मोठी गोष्ट असायची. वेळेस नेटवर्क नव्हतं. म्हणजे 4G 5G हे नव्हतं. आम्ही होतो 2G आणि जास्तीत जास्त 3G. म्हणजे माझ्या आयुष्यातला पहिला स्क्रीन टच मोबाईल मी 11वीत गेल्यावर घेतला आणि तो फोन जवळपास 2,500चा 3,000चा भेटत होता त्या टायमाला. आणि शांती एवढी होती की कालवा नसायचा, गोंधळ नसायचा आयुष्यामध्ये. रोज आई वडिलांना सायकल सोडायला जाणे, कामावनं घेऊन येणे, शाळेत सायकली जाणे, शाळेतनं सायकली येणे आणि अभ्यासाला जास्त महत्त्व देणे. अशा काही आमच्या लहानपणीच्या आठवणी आहेत. आणि आत्ताची मुलं जन्म झाला की हातात मोबाईल जातो, स्मार्टफोन. स्मार्टफोन हाच प्रॉब्लेम आहे खरं तर आजच्या पिढीचा. आणि मलाही त्याचा इफेक्ट झालेला आहे. माणसाचा मेंदू स्लो त्या स्मार्टफोनमुळेच. आणि आमच्या काही आठवणी आहेत जशा आई वडिलांनी ₹1, ₹2, ₹5 काय दिले, तर ते साठवून ठेवायचे आणि त्याच्यातनं एखादी शाळेच्या उपयोगाची वस्तू आणायची. कंपास आण, कुठं पेन्सिल घे, पेन घे, यातच ते पैसे खर्च होऊन जायचे. आम्हाला हे कोल्ड ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक हे सगळं माहीतच नव्हतं. आमच्या टायमाला होत्या गोळ्या. ₹1 गोळी, ₹2 गोळी, चिंचची गोळी असं काहीतरी होतं. आणि ते दिवस खूप भारी दिवस होते. शांती होती, टेन्शन नव्हतं आणि खरंच चांगले दिवस होते. आणि अ, पुन्हा जन्म घेऊन म्हणजे मला जर कोणी म्हटलं ना, की तू एक इच्छा माग आणि तुला ती इच्छा पूर्ण होईल. तर मी माझा 2006 पासून ते 2008 पर्यंत किंवा 2003 ते 2008 पर्यंतचा टाइम माघारी मागेल. म्हणजे त्यावेळेस मला खरंच जगणं बेस्ट लाईफस्टाईल होती. म्हणजे सगळीकडे हिरवळ होती, पाणी होतं. आजकाल प्रत्येक गोष्टीला पैसे द्यावे लागतात आणि माणसाचं जगणं हे फक्त आणि फक्त गर्दी गोंधळ फास्ट फॉरवर्ड झाले. फक्त पळा, उठलं की पळा, उठलं की पळा. शांती नाही राहिली माणसाच्या आयुष्याला. आणि सगळ्यात महत्वाचं आहे प्रेम. अं, आम्ही जे प्रेम एकमेकांवर करायचो, आई वडिलांवर, भाऊ भावांवर, सगळं काय होतं ना लहानपणापासून आम्हाला जे शिकवलं होतं ते काळजी घ्यायला शिकवलं होतं. आत्ताची पिढी तशी नाहीये. म्हणजे तुम्ही 2 दिवस बोलू नका, ते तुम्हाला विसरून जातात. आणि अं, आम्ही अक्षरशः मग सगळ्यात महत्वाचं की आमच्याकडे फोन नव्हता त्याचा फायदा काय, की माझे त्यावेळेसचे अजून जे नंबर होते ना, मोबाईल नंबर ते अजूनही पाठ आहेत माझे. आणि तो बेस्ट ती लाईफस्टाईल बेस्ट होती. जर मला कोणी म्हटलं ना, की काय पाहिजे? मी सरळ सांगेल, की मला ते माझं लहानपण म्हणण्यापेक्षा की एक 2003 ते 2010चा काळ परत द्या मला जरा. आणि एवढं एवढं बोलून असं काही व्यक्त व्हायचं तुम्हाला. म्हणजे हा माझ्या दुसरा ब्लॉग आहे. काय बोलू हेच कळत नव्हतं. कंटेंट क्रिएशन कंटेंट क्रिएशन हा शब्द वापरणं नाही करत. काय बोलू हे कळत नव्हतं. काहीतरी बोलायचंय कॅमेऱ्यासमोर आणि याची सुरुवात मी खूप अगोदर केली होती विचार करायला, पण मला ते व्यक्त होता आलं नाही. व्यक्त झालं.